श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरवर 10 ऑगस्टला श्रावण षष्ठी यात्रा संपन्न होणार आहे। या यात्रेत अतिक्रमण आणि खाद्यपदार्थांची तपासणी करून काही नियमबाह्य आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पन्हाळा शावडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिला आहे। ज्योतिबा डोंगरवर आज श्रावण षष्ठी यात्रा नियोजन बैठक घेण्यात आली। चैत्र यात्रेनंतरची ही यात्रा सर्वात मोठी यात्रा असते। यात्रेला अंदाजे 3 ते 4 लाख भाविक डोंगरवर येतील या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आले। जिल्हा प्रशासन, ज्योतिबा ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीने यात्रा काळात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली। यात्रेदरम्यान काही नियमबाह्य आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा समीर शिंगटे यांनी दिला आहे। 10 ऑगस्ट रोजी आपली ज्योतिबा देवाची श्रावण षष्ठी यात्रा होणार आहे। त्याच्या अनुषंगाने आज मीटिंग घेण्यात आली। सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी होते, त्याचबरोबर ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथील दुकानदारांनाही मीटिंगला बोलवलेलं होतं। बाकी यात्रेच्या बाबत सर्व विभागांनी आपलं नियोजन केलेलं आहे। पण त्याच महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्याच्यामध्ये जे सेंट्रल प्लाझा आणि पायरी मार्ग याच्यावर जे अतिक्रमणं 5 तारखेपर्यंत सर्वांनी काढून घेण्याबाबत सांगण्यात आलेलं आहे आणि 5 तारखेच्या पुढं मात्र मग सक्तीनं ती काढावी लागतील। त्याचबरोबर ज्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी होते, पावसाळ्याचे दिवस आहेत, अन्न औषध प्रशासनालाही जे पेढे किंवा अन्य खाद्यपदार्थ विकले जातात त्याच्याही तपासण्या या आठवड्यापासून सुरू होतील आणि करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। बाकी देवस्थान समिती, ग्रामपंचायत त्याचबरोबर आपला वैद्यकीय विभाग या सगळ्यांनी आपापली तयारी सुरू केलेली आहे आणि थोड्या दिवसातच त्या यात्रेच्या आधी साधारण 8 तारखेपर्यंत पूर्ण प्रशासन आणि या देवस्थान समिती यात्रेची तयारी पूर्ण करतील। या बैठकीला पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, शाहूवाडी DYSP अप्पासाहेब पवार, गट विकास अधिकारी सोनाली मांडकर, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, प्रशासक अभिजित गावडे, ग्रामसेवक शिवाजीराव पाटील, देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले आदी उपस्थित होते। PPN साठी कोल्हापूरहून अमोल शिंगे।